डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्र अकोला मार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प RIFS अंतर्गत आळंदा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला या गावी BBF तंत्राच्या प्रात्यक्षिके राबविली जात आहेत। विदर्भातील खरीप हंगामातील सोयाबीन हे नगदी पीक असून ते पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे। मात्र अलीकडील वातावरणीय बदलामुळे पावसाच्या अनिश्चिततेचा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे। BBF तंत्रज्ञानामुळे आळंदा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला या गावातील शेतकऱ्यांनी बदलत्या हवामान परिस्थितीतही यशस्वीरित्या शेती करण्याचा मार्ग अवलंबला आहे। जमिनीचे मूलस्थानी जलसंधारण, सुधारित वाणांचा वापर, जैविक बीज प्रक्रिया आणि यांत्रिकीकरण यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे। आळंदा येथील प्रगतिशील शेतकरी श्री सागर गणपत म्हैसने गेल्या 2 वर्षांपासून BBF रुंदसरी वरंबा पद्धत तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे वापर करत आहेत। त्यांचा अनुभव व्यक्त करताना त्यांनी सांगितले की कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पामार्फत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी BBF तंत्रज्ञानाचा वापर केला, ज्यामुळे त्यांना प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये सुद्धा शाश्वत पीक उत्पादन मिळाले। BBF तंत्रामुळे पावसातील दीर्घकालीन खंड तसेच अतिरिक्त पाऊस अशा दोन्हीही विपरीत परिस्थितीमध्ये पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळाले आहे। BBF यंत्राद्वारे पेरणी केल्यामुळे वरंब्यावर 4 ते 5 काकऱ्या असल्याने पाणी मुळापर्यंत संवर्धित राहिले, ज्यामुळे कमी पावसाच्या वेळीही पिकास पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढली आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीत BBF मुळे निर्माण झालेल्या रुंद सऱ्यांमधून पावसाचे अतिरिक्त पाणी शेताबाहेर सहज वाहून गेले आणि पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यात त्यांना यश प्राप्त झाले। वरंब्याची रुंदी 6.5 ते 7 फूट असून सरीची खोली 9 इंच आणि रुंदी 1 फूट आहे। सागर म्हैसने यांना कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाकडून BBF यंत्र पुरवण्यात आले। त्यांनी 14 एकर जमिनीत सोयाबीन पिकाची BBF यंत्राने पेरणी केली। या तंत्रज्ञानामुळे त्यांना एकरी 9.5 ते 11 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळाले आहे। माझं नाव सागर गणपतराव म्हैसने, राहणार उस्मानाबाद, तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला। पहिले सरळ पद्धतीने पेरत जाऊ, साध्या पेरण्या यंत्रानं। मग आम्हाला सांगितलं BBF पेरणी यंत्र वापर करा। मग आम्ही BBF पेरणी यंत्र वापर केला, तर त्याच्यामुळे आम्हाला झळती पिकवी आंबा व्हेरायटी हे आम्हाला एक बॅग देण्यात आली। तर आम्ही ते पिकवी आंबा व्हेरायटी लावण्यात BBF पेरणं सहाय्यानं पेरणं केलं। त्याची आमच्या रिझल्ट सोयाबीन एकरी सालदा रिझल्ट लागला। 17 कट्टे झाले आम्हाला। बाकीचे जे व्हेरायटी पेरली त्याच्या उतारा आम्हाला कमी पडला। पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यास त्यांचे उत्पन्न पावसाच्या लहरीपणामुळे अनिश्चित होते, परंतु BBF तंत्रज्ञान अवलंब केल्यामुळे आता त्यांच्या उत्पादनामध्ये एकरी 3 ते 4 क्विंटलने वाढ झाली असून त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा झाला असे मत त्यांनी व्यक्त केले। त्यांनी सर्व शेतकरी बंधूंना या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे।